नमस्कार, मी नंदा साळुंखे. आपलं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करत आहे. पन्नाशी उलटली आहे. सांधे दुखतायत का? चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या आहेत. केसही विरळ झाले. परंतु मनावरती सुरकुत्या येऊ देऊ नका. जर मनावरती सुरकुत्या येऊ दिल्या नाहीत तर शरीरही तजेलदार राहील आणि तुम्ही तजेलदार राहाल. काय होतं की आपली पन्नाशी उलटली, मुलं मोठी झालेली असतात. मुलं त्यांच्या कामामध्ये त्यांच्या अं, मुलं त्यांच्या कामामध्ये व्यस्त झालेली असतात. मुलांना आपल्याला वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे मग आपण असा विचार करतो की मुलं आता मोठी झाली की त्यांच्याकडे थोडा आपल्यासाठी वेळ आहे, असा विचार करतो. पण मुलं काय करतायत? मुलं त्यांचं शिक्षण पूर्ण करतायत, मुलं त्यांची नोकरी करतायत, त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं होण्यासाठी किंवा आणखीन ग्रोथ करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. काही चुकीचं तर करत नाहीत. उद्या जर मुलांची नावं मोठी झाली तर आपल्या आई वडिलांना आनंद होणार नाही का? मग आपण काय केलं पाहिजे? आपण असंच रडत राहिलं पाहिजे का? मुलं मला वेळ देत नाहीयेत, आता मुलं मोठी झालेली आहेत, त्यांना आता आई वडिलांची गरज राहिलेली नाही, असं म्हणून चालेल का? मुलांचीही त्यांची कर्तव्य आहेत, त्यांच्याही जबाबदाऱ्या आहेत, त्यांना त्या पार पाडल्याच पाहिजे. ती 24 तास तुमच्या जवळ बसतील का? नाही ना. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे? आपण स्वतःवर अवलंबून राहिलं पाहिजे. मुलांवर किंवा अं, आपल्या साथीदारावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. पन्नाशी म्हणजे पन्नाशी मध्ये तुमचे हातपाय धड चालत असतात, तुमचं डोकं चालत असतं आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असतात. इतकेही आपण कोणावरती अवलंबून नसतो. तर त्यावेळेला काय करता येईल तुम्हाला? तुमचे छंद जे तुम्ही तुमच्या तरुणपणी जोपासू शकला नाही. तरुणपणी काय होतं की आपलं लग्न होतं, मग मुलं होतात, मग मुलांच्या जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षण, याच्यामध्ये आपण पूर्णपणे गुंतलेलो असतो आणि पूर्णपणे आपल्याला म्हणजे आपल्याकडे दुसरा विचार करण्यासाठी वेळच नसतो किंवा स्वतःसाठी जगायचं सोडून दिलेलं असतं. आपण त्यावेळेला फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलासाठी जगत असतो. आणि आज ज्या वेळेला तुम्ही पन्नाशी उलटलेली आहे त्यावेळेला मुलं स्वावलंबी झालेली आहेत. तर स्वावलंबी झाली तर तुम्हाला वेळ मिळतोय. त्या वेळेचा तुम्ही चांगला वापर करा. तुमच्या तरुणपणी तुमचे काही छंद असतील, कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला डान्स करायचा छंद असतो, कोणाला चित्रकलेचा छंद असतो, कोणाला निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरण्याचा छंद असतो, कोणाला वेगवेगळ्या मंदिरांना भेट देण्याचा छंद असतो, कोणाला देवपूजा करण्याचा छंद असतो. बरेच छंद असतात. प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे असतात. कोणाला लिहायचा छंद असतो. प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे असतात. मग ते छंद जोपासा. तुम्हालाही काहीतरी केल्याचं समाधान लाभेल. आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं काम करता, समजा तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि आता बरेच वर्ष झाले तुम्ही लिखाण करायचं सोडून दिलं, मग आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही लिहू शकता. ज्या वेळेला तुम्ही लिहायला बसाल आणि ते लिहिल्यानंतर तुम्ही पाहाल की हे आपणच लिहिलंय का? ही कला आपलीच आहे का? ज्या वेळेला तुम्ही लिहिलेलं आणि तुमचे विचार ज्या वेळेला तुम्ही कागदावरती उतरवता आणि स्वतःच वाचता, त्यावेळेला तुम्हाला पहा किती आनंद होईल. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, खूप वर्षापासून तुम्ही जाऊ शकला नाही, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या. ज्या वेळेला तिथे जाल त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही तिथे पोहोचाल, त्यावेळेला तुम्हाला एक तो आनंद मिळेल. सांगण्याचा हेतू हा की
विनाकारण कुढत बसण्यापेक्षा किंवा विनाकारण कोण काय करतंय आपल्यावर लक्ष देत नाही, कोणी मला वेळ देत नाही, कोणी माझ्याशी बोललं नाही तर मी रुसणार, कोणी माझी काळजी नाही घेतली तर मी रडणार, मी रागवणार. हे का बरं? आपण आपली काळजी घेऊ शकत नाही का? आपण आपले छंद, आपल्या आवडी जोपासू शकत नाही का? तर तर माझं असं सांगणं आहे की विनाकारण दुसऱ्यावर अवलंबून राहणं किंवा सतत रडत बसणं यापेक्षा स्वतः उठा आणि बाहेर किंवा आपले छंद जोपासा. बघा तुम्हाला किती छान ताजं तवानं वाटेल. काहीच नसेल, काहीच असं नसतं की कुठल्याही व्यक्तीला अशी कोणतीही व्यक्ती नाही की तिच्यामध्ये एखादा असा गुण नाहीये. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण लपलेला असतो. तो शोधायला शिका. आणि तो जरी नाही सापडला तरी फिरायला जा. आपल्या अवतीभोवती इतके सारे अ, इतके सारे गार्डन्स आहेत, इतकी साऱ्या मुंबईमध्ये बघाल तर तुम्ही इतकी सारी पर्यटन स्थळं आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप लांब जावं लागेल किंवा खूप लांबचा प्रवास करावा लागेल असं नाहीये. मुंबईसारख्या ठिकाणीही खूप छान छान मंदिरं आहेत, खूप छान छान पर्यटन स्थळं आहेत. तिथे जा, तिथे भेट द्या. बघा तुम्हाला खूप छान वाटेल, एकदम ताजंतवानं वाटेल. जाऊन या, पहा तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये काय बदल होतो ते. तुम्हाला तुमचं आयुष्य खूप आनंदी वाटेल. असं वाटेल की अजून खूप आयुष्य बाकी आहे जगायचं, अजून खूप काही करायचंय मला माझ्या आयुष्यात. बघा, बघा, बघा एकदा अनुभवून. चला, आता मी इथेच आपला निरोप घेते. धन्यवाद.